नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण ही डेली करंट अफेअर्सची सिरीज बघत आहोत आणि ज्यामध्ये आज आपण 19 डिसेंबरचा करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर निश्चितच तुम्ही लेक्चरला पहिले लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे लेक्चर शेअर करायला विसरू नका. लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण कंबाईनसाठी विजेता बॅच सुरू केलेली आहे. 35 दिवसांची ही रिव्हिजन बॅच असणार आहे, ज्यामध्ये बऱ्यापैकी सिलेबस जो आहे तो आपला झालेला आहे. जर तुम्हाला लास्ट टाइम मध्ये एक रिव्हिजन करायचं असेल तर त्यासाठी प्रत्येक विषयाची जर तुम्ही सेपरेट बॅच जर घ्यायची गेले तर तुम्हाला एक 500 रुपयापर्यंत फी कुठेही द्यावी लागेल. तर अभ्यास मित्र त्यापेक्षा पण जास्त क्वालिटी असलेली बॅच घेऊन आलेला आहे आणि तुमचं फक्त 500 रुपयामध्ये सगळ्या विषयांचं रिव्हिजन जे आहे ते तुमच्याकडून करून घेणार आहे. तर लाईव्ह बॅच सुरू आहे, त्याचा फायदा घ्या मित्रांनो. त्याचबरोबर अभ्यास मित्रांनी स्वतःचे नोट्स बनवलेले आहे, ज्या नोट्सचा वापर करून तुम्ही लास्ट टाइम रिव्हिजन करू शकता परीक्षेच्या अगोदर. त्याचबरोबर बघा, हा नोट्स पॅक आहे. या नोट्स पॅक मध्ये जेवढ्या नोट्स बनलेल्या आहेत त्या तुम्हाला मिळतील, प्लस भविष्यात ज्या ऍडिशनल नोट्स बनवल्या जातील त्या सुद्धा तुम्हाला मिळतील आणि या नोट्स जशा आवृत्ती येईल तर त्या सुद्धा तुम्हाला मिळून जातील. या नोट्स पॅकची फी आहे फक्त 499 रुपये. त्याचबरोबर कंबाईनसाठी यशवंत बॅच आहे 1499 रुपयाला. ही 4 महिन्याची बॅच आहे बघा मित्रांनो. 4 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचा ग्रुप बी आणि ग्रुप सी ला टार्गेट करून सर्व सिलेबस कव्हर केला जाईल. यामध्ये जर आपण बघितलं तर चालू घडामोडी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, महाराष्ट्राचा इतिहास या नोट्स दिल्या जातील आणि टेस्ट सिरीज सुद्धा दिली जाईल. तसेच आपल्याकडे सेपरेट टेस्ट सिरीज सुद्धा आहे, ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. 350 रुपये या टेस्ट सिरीजची फी आहे. त्याचबरोबर राज्यसेवा आणि कंबाईनसाठी फाउंडेशन बॅचेस आहे. ज्या फाउंडेशन बॅचेस ज्या आहे ते 1 वर्ष 18 महिन्याच्या कालावधीच्या बॅचेस आहे. या बॅचेसमध्ये बेसिक झालं तर स्टेट बोर्ड, NCERT या गोष्टी आपण कव्हर करत आहे. या बॅच तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला बाकी काहीच करायची गरज भासणार नाही या बॅचेस केल्यानंतर. त्याचबरोबर सरळ सेवेची तयारी करत असाल तर सगळ्या सरळ सेवा परीक्षेसाठी ऑल इन वन बॅच आहे. रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच आहे आणि पोलीस भरतीसाठी स्पेशल रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्या बॅचेसच्या माध्यमातून तुम्ही सरळ सेवा परीक्षेची तयारी तुमची करू शकता. या सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावर अभ्यास विषयक जे काही लेक्चर असतात तर त्याच्या लिंक आणि या लेक्चरची PDF मिळेल आणि इंस्टाचं जे पेज आहे त्यावर अभ्यास विषयक रील्स तुम्हाला बघायला मिळतील. 19 डिसेंबरचा आता आपण करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, डिसेंबर 2024 मध्ये भारतातील पहिली मधुमेह बायो बँक कुठे स्थापन करण्यात आली आहे? तर बघा मित्रांनो, मधुमेह विषयक जी काही आपण म्हणूया बायो बँक जी आहे, तर मधुमेह विषयक जे सॅम्पल असतात डायबिटीजचे, तर ते सॅम्पल कलेक्ट करून ठेवणारं एक ठिकाण जे आहे ते आपण बनवत आहोत. त्याला मधुमेह बायो बँक असं नाव देण्यात आलेलं आहे. तर ही चेन्नई तामिळनाडूमध्ये स्थापन केली जात आहे. तर बघा, लक्षात ठेवा, भारतातील पहिली मधुमेह बायो बँक जी आहे तर ती चेन्नई तामिळनाडूमध्ये स्थापन केली जाणार आहे. मग कोणाच्या माध्यमातून ही स्थापन केली जाणार आहे? तर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि मद्रास डायबिटीस रिसर्च फाउंडेशन या दोघांच्या भागीदारीने ही चेन्नई या ठिकाणी स्थापन केली जाणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर मधुमेहाशी संबंधित संशोधन म्हणजे डायबिटीसशी संबंधित संशोधन जे आहे तर ते इथं केलं जाणार आहे आणि या संशोधनाचा फायदा पुढे जाऊन मधुमेहाशी लढण्यासाठी केला जाणार आहे. यानंतर तमिळनाडू विषय जाणून घेऊया. 1 नोव्हेंबर 1956 ला स्थापना झाली. तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री आहे स्टॅलिन. त्यानंतर उपमुख्यमंत्री आहे उदयनिधी. त्यानंतर जर बघितलं तर राज्यपाल आहे RN रवी. लोकसभेची जागा आहे 39, राज्यसभेच्या 18 तर विधानसभेच्या 234. त्यानंतर राज्यपक्षी राज्यप्राणी लक्षात ठेवायची गरज नाही, तरी पण राज्यपक्षी आहे एमराल्ड डव, राज्यप्राणी आहे निलगिरी तहर आणि राज्य फळ आहे जॅकफ्रूट. त्यानंतर तमिळनाडूच्या शेजारी 3 राज्ये, आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटक. त्यानंतर तमिळनाडूशी संबंधित महत्वाचे पॉइंट्स बघा. तमिळनाडूतील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर दोडबेट्टा. हे जर आपण बघितलं, निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? दोडबेट्टा. यानंतर जर बघितलं, तमिळनाडूमध्ये 3 प्रमुख बंदर आहे. तर बघा, भारतामध्ये जर बघितलं
तर तामिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त मोठी बंदर आपल्याला बघायला मिळतात आणि ते म्हणजे 3. कोणकोणतं? तर चेन्नई बंदर, तुतीकोरीन बंदर आणि एन्नोर बंदर. ठीक आहे, चेन्नई, तुतीकोरीन आणि एन्नोर बंदर जे आहे ते आपल्याला तामिळनाडूमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर सिलंबम हे तामिळनाडू राज्याचे शस्त्र, आपण जर बघितलं तर शस्त्र आधारित मार्शल आर्ट्स हे लक्षात ठेवायचे. जसं कराटे हे एक आपण म्हणूया फायटिंगचा प्रकार आहे, तसं जर आपण बघितलं सिलंबम हा सुद्धा एक फायटिंगचा प्रकार हे लक्षात ठेवा, जो तामिळनाडूशी संबंधित आहे. त्यानंतर केरळ आणि तामिळनाडू यांना जोडणारा एक महत्वाचा घाट आहे, त्याचं नाव लक्षात ठेवा, पालघाट. तर काही महत्वाचे पॉइंट आपण इथं बघितलेले आहे. दुसरा क्वेश्चन, डिसेंबर 2024 मध्ये BWF बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन सुपर 100 ओडिशा मास्टर्स 2024 बॅडमिंटन पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं? तर बघा मित्रांनो, बॅडमिंटनची ही स्पर्धा आहे ओडिशा मास्टर्स 2024. कुणी आयोजन केलं? तर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने हिचं आयोजन केलं. या स्पर्धेचा विजेता कोण राहिलेला आहे? तर ऋत्विक संजीव सतीश कुमार. कोण? ऋत्विक संजीव सतीश कुमार हा या स्पर्धेचा विजेता राहिलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन जे आहे तर त्याचं मुख्यालय क्वालालंपूर मलेशियामध्ये आहे. सध्याचे अध्यक्ष पॉल एरिक हायर लार्सन, जे मूळचे डेन्मार्कचे. यानंतर तिसरा क्वेश्चन आहे बघा, डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष युन सुंग युओल यांच्यावर त्यांच्या मार्शल लॉ ऑर्डर साठी महाभियोग चालवण्यात आला? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर युन सुक युओल जे आहे ते दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती आहे आणि त्यांनी काय सांगितलं दक्षिण कोरियाच्या आर्मीला की आपल्या देशामध्ये मार्शल लॉ त्यांनी डिक्लेअर केला. ठीक आहे, आणि आर्मीला सांगितलं की सगळ्या गोष्टी तुम्ही ताब्यात घ्या दक्षिण आफ्रिकेच्या. पण काहीतरी असा गोष्ट झाली की ते त्यांच्या हेतूमध्ये सक्सेसफुल होऊ शकले नाही. नाहीतर मग आपल्याला नॉर्थ कोरियाप्रमाणे दक्षिण कोरियामध्ये सुद्धा एक डिक्टेटरशिप बघायला मिळाली असती. पण ते त्यांच्या हेतूमध्ये यशस्वी झाले नाही. ते त्यांचं काय मोटिव्ह होतं त्यामध्ये यशस्वी झाले नाही. आणि आपण जर बघितलं तर त्यांचं जे काही उद्देश होता तो फसला आणि त्यानंतर आता त्यांच्यावर महाभियोग चालवण्यात आलेला आहे आणि तो सक्सेसफुल पण झालेला आहे. यांच्या महाभियोगाच्या बाजूने जर आपण बघितलं तर एकूण 300 खासदार आहे दक्षिण कोरियामध्ये. 204 खासदारांनी महाभियोगाच्या बाजूनं तर 85 खासदारांनी विरोधात मतदान केलेलं आपल्याला बघायला मिळतं. यानंतर जर बघितलं दक्षिण कोरिया आशिया खंडातील एक देश आहे. सिओल ही त्याची राजधानी आहे, सिओल तुम्ही बघू शकता. त्यानंतर दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया कोणत्या आपण म्हणूया की बॉर्डरने सेपरेट झालेला आहे? तर 38 अक्षांश रेषेने ते सेपरेट झालेले आहे. ठीक आहे, 38 अंशाची जी रेषा आहे तिने ते सेपरेट झालेले आहे. त्यानंतर दक्षिण कोरियाचं चलन आहे ओम. त्यानंतर जर बघितलं तर पंतप्रधान आहे हान डक सू. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन, डिसेंबर 2024 मध्ये भारत, फ्रान्स आणि कोणत्या देशाने अरबी समुद्रात डेझर्ट नाईट हा त्रिपक्षीय हवाई सराव केला? तर बघा मित्रांनो, डेझर्ट नाईट हा जो हवाई सराव आहे भारत, फ्रान्स आणि UAE ने मिळून केलेला आहे. तर भारत, फ्रान्स आणि UAE यांचा कोणता सराव आहे? डेझर्ट नाईट. 2024 मध्ये हा कुठे झाला? तर अरबी समुद्रामध्ये झालेला आहे. कुठे झालेला आहे? तर अरबी समुद्रामध्ये किंवा अरबी समुद्राच्या वर झालेला आहे. हवाई दलाचा हा एक युद्ध सराव होता. यानंतर पाचवा क्वेश्चन आहे, डिसेंबर 2024 मध्ये GEM गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस प्लॅटफॉर्म पूर्णपणे स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर बघा मित्रांनो, जसं तुम्ही फ्लिपकार्ट बघितलं असेल, जसं ॲमेझॉन बघितलं असेल, ठीक आहे, ॲमेझॉन बघितलं असेल, त्याचप्रमाणे आता भारतीय गव्हर्नमेंटने एक स्वतःचा प्लॅटफॉर्म आणलेला आहे. त्याला शॉर्टकट मध्ये GEM म्हटलं जातं, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस असा त्याचा शॉर्टकट आहे. तर त्याचा पूर्णपणे स्वीकार जो आहे तो उत्तर प्रदेश राज्याने केलेला आहे. तर बघा मित्रांनो, उत्तर प्रदेशच्या या निर्णयामुळे 200 कोटी रुपयाची जी आहे तर तो आता व्यवहार जो आहे तो या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस वरून होणार आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये सरकारला ज्या काही गोष्टी लागतात तर ते इकडून तिकडून खरेदी करण्यापेक्षा या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस वरूनच खरेदी करणार आहे. अगदी आपलं संरक्षण मंत्रालय सुद्धा याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे ते खरेदी करत असतं. संरक्षण मंत्रालय जे आहे
ते गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसचा सगळ्यात मोठा बायर आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण जर बघितलं हा उपक्रम आपण ऑगस्ट 2016 मध्ये सुरू केला होता, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने हा उपक्रम सुरू केलेला आहे. 6वा क्वेश्चन आहे, डिसेंबर 2024 मध्ये युनेस्कोने कोणत्या देशातील राईस वाईन, ठीक आहे, राईस पासून बनवलेली जी वाईन आहे सेक, तर तिला सांस्कृतिक वारसाचा दर्जा दिला आहे. तर बघा मित्रांनो, युनेस्कोने कल्चरल हेरिटेज साईटचा दर्जा कशाला दिलेला आहे, तर राईसने बनवलेली वाईन जिचं नाव आहे सेक, ती कोणत्या देशातील आहे, तर ती आहे मित्रांनो जपान मधील वाईन. कुठली आहे, तर जपान मधील वाईन हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, अमूर्त सांस्कृतिक वारशाचा दर्जा या वाईनला मिळालेला आहे. जपानची राजधानी टोकियो, चलन आहे जपानी येन आणि शिगुरू इशिबा तिथले पंतप्रधान आहे. 7वा क्वेश्चन आहे, कोणत्या राज्याने जागतिक योग केंद्र बनवण्यासाठी भारताचं पहिलं योग धोरण जाहीर केलं आहे. तर भारतातील पहिलं योग धोरण जाहीर करणारं राज्य बनलं आहे मित्रांनो उत्तराखंड, ज्याला देवभूमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. अशा उत्तराखंडने योग विषयक, ठीक आहे, धोरण जाहीर केलेलं आहे, कारण उत्तराखंडला जागतिक योग केंद्र बनायचं आहे. ठीक आहे, तर बघा आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी सेलिब्रेट केला होता, 21 जून. त्याची थीम काय होती, योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी अशी त्याची थीम होती. ठीक आहे, योग धोरण लागू कोणी केलं, तर उत्तराखंडने पहिल्यांदा योग धोरण लागू केलेले. त्यांचा उद्देश काय होता, तर जागतिक योग केंद्र बनणं हा त्यांचा उद्देश आहे. आता बघा भारतातील पहिल्या घडामोडी बघूया. उत्तराखंड जे आहे ते भारतातील पहिलं योग केंद्र त्यांना बनायचंय. आता बाकी आपण पहिल्या घडामोडी बघू, जसं की भारतीय लष्कर आणि पुनीत बालन ग्रुपने मिळून देशातील पहिलं कॉन्स्टिट्यूशन पार्क कुठे तयार केलं आहे किंवा करत आहे, तर पुण्यामध्ये. भारतातील पहिला GI टॅग असलेला अंजीर रस कोणत्या देशात निर्यात करण्यात आलेला आहे, तर पोलंडमध्ये. भारतातील पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन चं नाव काय आहे, तर BEML ही कंपनी बुलेट ट्रेन तयार करत आहे. स्वदेशी बुलेट ट्रेन BEML कंपनी, लक्षात ठेवा. दलित उपकोटा लागू करणारं पहिलं राज्य हरियाणा आहे. देशातील पहिला तेल पाम प्रक्रिया प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू झालेला आहे, तर जे पाम तेल असतं त्यावर प्रक्रिया करणारा प्लांट जो आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू झालेला आहे. केरळ भारतातील पहिला सरकारी मालकीचा OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारं राज्य बनले आहे. भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र पाटणा बिहार या ठिकाणी सुरू झालेलं आहे. यानंतर 5 कोटी आयुष्यमान कार्ड बनवणारं उत्तर प्रदेश हे देशातील पहिलं राज्य ठरलं. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे दिल्ली या ठिकाणी ओपन झाला. युनेस्कोच्या यादीत भारतातील पहिलं साहित्य शहर कोणतं ऍड झालं, तर कोझिकोडे केरळ. गोव्याने आपले पहिले स्वदेशी विकसित प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप लॉन्च केलं, तर ते कोणी लॉन्च केलेलं आहे, गोव्यामध्ये. ठीक आहे, तर भारतीय तटरक्षक दलाने ते लॉन्च केलं आहे. तर गोव्यामध्ये भारतीय तटरक्षक दलाने आपलं पहिलं स्वदेशी विकसित प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप लॉन्च केलंय, ही गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर 8वा क्वेश्चन, कोणत्या देशाच्या संघाने ऍडमिरल्स कप सेलिंग रेगट्टा ची 13वी आवृत्ती जिंकली. तर बघ मित्रांनो, जी बोट असतात, ठीक आहे, वेगवेगळ्या देशांच्या, तर त्या बोट म्हणजे नौदलाचे जे काही जहाज असतात, तर त्यांच्यात स्पर्धा लावण्यात येते, रेस लावण्यात येते. ही जी रेस आहे ती जिंकलेली आहे रशियाने. कोणी जिंकलेली आहे, रशियाने. ऍडमिरल्स कप सेलिंग रेगट्टाची 13वी आवृत्ती रशियाने जिंकलेली आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. केरळमध्ये एट्टाकुलम बीच जवळ ही अरबी समुद्रामध्ये आयोजित करण्यात आली होती. आपण जर बघितलं पुरुष वर्गामध्ये ही रशियाने जिंकली, महिला वर्गामध्ये ही इटलीने जिंकलेली आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. ठीक आहे, आणि एकूण जर बघितलं सगळ्यात जास्त आपण जर बघितलं तर ही जी स्पर्धा आहे तर पुरुषांमध्ये कोणी जिंकली, रशियाने. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं मेन. ठीक आहे, आणि महिलांमध्ये इटली. यानंतर नुपिलाल नुमित हा महोत्सव जो आहे तो कोणत्या राज्यात सेलिब्रेट करण्यात आलेला आहे, तर हा मणिपूरमध्ये हा उत्सव नुपिलाल नुमित सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर 1904 आणि 1939 या कालखंडामध्ये नुपिलाल बंडामध्ये न्याय आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी हा उत्सव जो आहे नुपिलाल नुमित सेलिब्रेट केला तो मणिपूरमध्ये. मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. मुख्यमंत्री आहे एन बिरेन सिंग. राज्यपाल लक्ष्मण आचार्य. 10वा क्वेश्चन आहे, अल्पसंख्याकांच्या हक्काचा दिवस जो आहे तर तो कधी सेलिब्रेट करण्यात येतो, 18 डिसेंबर हा अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. लक्षात ठेवायचे
आपण जर बघितलं तर 1992 पासून हा अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. आता डिसेंबर मधील काही महत्त्वाचे दिवस: जागतिक एड्स दिवस 1 डिसेंबर, गुलामगिरी निर्मूलन दिवस 2 डिसेंबर, भारतीय नौदल दिवस 4 डिसेंबर, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस 5 डिसेंबर, जागतिक मृदा दिवस 5 डिसेंबर, आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस 4 डिसेंबर, जागतिक मानवाधिकार दिवस 10 डिसेंबर, 78वा युनिसेफ स्थापना दिवस 11 डिसेंबर, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस 9 डिसेंबर, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस 14 डिसेंबर, आंतरराष्ट्रीय तटस्थता न्यूट्रलिटी डे 12 डिसेंबर. 11वा क्वेश्चन आहे 12 डिसेंबर 2024 रोजी तिसरा भारत युनायटेड किंगडम आर्थिक बाजार संवाद कुठे आयोजित केला जात आहे? तर आपण जर बघितलं तर आर्थिक बाबीशी संबंधित भारताचा आणि युनायटेड किंगडमचा जो काही संवाद आहे तो गिफ्ट सिटी गुजरातमध्ये आयोजित केला जात आहे. ठीक आहे, एवढंच आपल्या लक्षात ठेवायचंय. हा थर्ड आहे आणि गिफ्ट सिटी गुजरातमध्ये आयोजित केला जात आहे. त्यानंतर 12वा क्वेश्चन आहे आंतरदेशीय जलमार्गांवर मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली? तर बघा मित्रांनो, देशातील नद्यांमध्ये जलवाहतूक व्हावी, त्यातून मालवाहतूक व्हावी यासाठी केंद्र सरकारने जलवाहक योजना जी आहे ती सुरू केली आहे. तर या योजनेमध्ये 300 किलोमीटर पेक्षा जास्त लांबी असणारे जे काही जलमार्ग आहे तर त्यामधून जास्तीत जास्त मालवाहतूक व्हावी यासाठी आपण जर बघितलं जलवाहक ही योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आणि ही योजना मोस्टली कुठे सुरू होणार आहे तर गंगा नदीच्या आपण खोऱ्यामध्ये, ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये ही वाहतूक जास्तीत जास्त जलमार्गाने केली जावी. तर असा आपल्या या आपण जर बघितलं जलवाहक योजनेचा उद्देश आहे. आणि ही योजना आपण जर बघितलं जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सुरू केली आहे. 12 क्वेश्चन आपले झाले आहे. 2 टेस्ट क्वेश्चन. कोणत्या राज्याने जागतिक योग केंद्र बनण्यासाठी भारतातील पहिलं योग धोरण जाहीर केलं? आणि डिसेंबर 2024 मध्ये गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस प्लॅटफॉर्म पूर्णपणे स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? त्याचबरोबर कंबाईनसाठी आपण विजेता बॅच सुरू केलेला आहे. तुम्ही वेळ जास्त दौडू नका. ठीक आहे, परीक्षेसाठी कमी दिवस उरले तर योग्य मार्गदर्शन मिळते तर त्याचा लाभ घ्या. परीक्षा झाल्यानंतर नक्की आपला व्हिडिओ येईल की आपल्या बॅचेसमधून 60+ क्वेश्चन आलेले आहे. त्यानंतर अभ्यास मित्राचा नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता. यशवंत बॅच आहे ज्यामध्ये तुम्हाला ग्रुप सी आणि ग्रुप बी ची एकत्रित तयारी तुमची होऊन जाणार आहे. त्याचबरोबर टेस्ट सिरीज आहे, ठीक आहे, स्पेशल, तर ती तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर फाउंडेशन बॅच आहे कंबाईनसाठी राज्यसेवा 2025 ज्याने टार्गेट ठेवले त्यांच्यासाठी. सरळ सेवेसाठी ऑल इन वन बॅच, रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच, पोलीस भरतीसाठी स्पेशल रेकॉर्डेड बॅच आणि आता आपण 20 तारखेपासून लाईव्ह बॅच सुरू करणार आहोत. तर अशा प्रकारे या सगळ्या बॅचेस तुम्हाला अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर मिळतील, अभ्यास विषयक रील्स इंस्टाग्रामवर मिळतील आणि तुम्हाला या लेक्चरची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. तर प्रत्येक गोष्टीचा लाभ घ्या आणि परीक्षेमध्ये यश मिळवा. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.